अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल। लखित ही आत्म स्वरूप निज होय तत्काल निहाल। कर्ण का विचार। आतापर्यंत आपण 6 प्रकारच्या प्रमा पाहिल्या. त्यामध्ये पहिली कोणती रे? श्रोत्रज प्रमा, त्वाच प्रमा, नंतर तिसरी रासन प्रमा, चौथी ग्रहणच प्रमा, पाचवी मानस प्रमा, एक प्रमा राहिली की चाक्षुष प्रमा राहिली. क्रमानं कोणी सांगितलं नाही, जाऊ दे. तर इतक्या प्रमा पहिल्या. तर प्रमा जे आहे त्या प्रमेच्या करणाचा विचार करतात. प्रत्यक्ष प्रमा के करण का विचार. और गौरी कांत भट्टाचार्य ने यह लिखा है. कोणी गौरी कांत भट्टाचार्य म्हणून कोणी विद्वान आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमा का इंद्रिय करण नाही. प्रत्यक्ष प्रमेयचं करण आतापर्यंत आपण इंद्रिय ऐकलं, पण हे मात्र म्हणतात की प्रत्यक्ष प्रमेयचं करण इंद्रिय नाही, किंतु जो इंद्रिय के संबंध व्यापार है कहे है सो करण है, और इंद्रिय कारण है करण नहीं. प्रत्यक्ष प्रमेयचं इंद्रिय करण नाही, तर इंद्रियांचा जो संबंध आहे तो संबंध व्यापार आहे. तो संबंध व्यापार जो आहे, संबंधाला व्यापार म्हटलेलं आहे ना आपण अगोदर. संबंधाला आतापर्यंत करण म्हणलं का व्यापार म्हटलं. तर आपण जो व्यापार मानतो ना, जो संबंध तो करण आहे. व्यापाराला ज्यांनी करण म्हणलं, संबंधाला करण म्हणलं समजा. और इंद्रिय कारण है, इंद्रिय कारण है प्रमेय करता, परंतु करण नाहीत. मग आता संबंधाला व्यापार करण म्हटलेलं आहे. का काही अभिप्राय त्यांचा असा अभिप्राय आहे की व्यापार वाला कारण करण नहीं कहिए है. व्यापार वाला कारण म्हणजे आपण करणाचं लक्षण कसं केलं होतं? असाधारण कारणाला करण म्हणायचं. आणि कोण्या असाधारण कारणाला? व्यापारवान असाधारण कारणाला करण म्हणायचं. असं आपलं लक्षण होतं. मग यांनी लक्षणच बदलून टाकलं. जो व्यापारवाला कारण करण असतो का नाही, ते न घेता व्यापारवाला कारण करण नहीं कहिए, किंतु जाके हुए ते कार्य में विलंब न होवे, किंतु अव्यवहित उत्तर क्षण में कार्य होवे, ऐसा कारण करण कहिए है. जे उत्पन्न झालं असता कार्य में विलंब न होवे. जे उत्पन्न झालं असता कार्यामध्ये विलंब होत नाही, लगेच कार्य उत्पन्न होतं. न विलंब, न वेळ लागता. जे झालं असता कार्यच होणार आता. किंतु अव्यवहित उत्तर क्षण कार्य होवे. म्हणजे लागून व्यवधान रहित दुसऱ्या क्षणाला लगेच कार्य होतं, ऐसा कारण करण कहिए. असं जे कारण असतं ज्याच्या अगदी उत्तर क्षणाला है ना, अव्यवहित उत्तर क्षणाला कार्य होतं, त्याचं नाव करण. व्यापारवान असाधारण कारण करण नाहीत, तर काय जे झालं असता कार्यामध्ये विलंब होत नाही, लगेच कार्य होतं. म्हणजेच अव्यवहित उत्तर क्षणामध्ये कार्य होतं. असं जे कारण त्याला करण असं म्हणतात. असं त्यांनी व्याख्या केली करणाची. पण
हाँ भट्टाचार्यांनी. किंतु इंद्रिय संबंधते अव्यवहित उत्तरक्षण में प्रत्यक्ष प्रमारूप कार्य अवश्य होवे हे. आणि याच्यामध्ये सुद्धा जेव्हा प्रमा होते प्रत्यक्षादी प्रमा तिथं सुद्धा काय इंद्रिय संबंधाच्या अव्यवहित उत्तर क्षणामध्ये प्रत्यक्ष प्रमारूप कार्य अवश्य होत असतं की नाही. इंद्रिय संबंध झाला म्हणजे संबंधाच्या लगेच अवहित अव्यवहित उत्तर क्षणामध्ये कार्य उत्पन्न होतं. याचा अर्थ इंद्रियाचा संबंध हाच काय झाला करण झाला. या ते इंद्रिय का संबंध ही करण होणे ते प्रत्यक्ष प्रमाण है. जे करण असतं तेच प्रत्यक्ष प्रमाण असतं. म्हणून इंद्रियाचा संबंध इथं करण आहे. का करण आहे तर इंद्रियाच्या संबंधाच्या अव्यवहित उत्तरक्षणी कार्य झालेलं आहे प्रत्यक्ष प्रमारूप कार्य. म्हणून इंद्रिय संबंध झाला करण म्हणजे करण असतं त्याचं असतं प्रमाण. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण कोण झालं संबंध झाला. इंद्रिय नाही इंद्रिय नाही. इस मत में घटका करण कपाल नाही. या मतामध्ये घटाचं करण कपाल नसून किंतु कपाल संयोग करण आहे. कपाल संयोग हा इथं करण आहे. आतापर्यंत आपण करण काय म्हणलो होतो कपालाला. परंतु भट्टाच्या मतामध्ये काय कपाल संयोग करण आहे. का कपाल संयोग कारण कपाल संयोग झाल्याबरोबर काय होतं अविलंब घट होतो. और कपाल कारण तो घटका है करण नाही. कारण माना तुम्ही कपालाला परंतु करण म्हणता येणार नाही. तैसे पटके करण तंतू नाही. तसं पटाचे करण तंतू नाहीत किंतु तंतु संयोग है. करण कोण आहे मग पटाचं तंतु संयोग. पटके कारण तो तंतु है करण नाही. पटाचे कारण तंतु आहेत परंतु करण नाही. कारण म्हणा पण करण नाही. इस रीति से प्रथम पक्ष में जो व्यापार रूप कारण माने हैं तो इस पक्ष में करण है. पहिल्या पक्षामध्ये ज्याला तुम्ही व्यापार म्हणलं होतं ना व्यापार रूप कारण म्हणलं होतं ते या पक्षामध्ये करण आहे. और जो करण माने है सो केवल कारण आहे. आणि अगोदरच्या पक्षामध्ये ज्याला आपण करण म्हणलो होतो ते नुसतं केवळ कारण आहे करण नाही. ज्ञान के आश्रय का कथन प्रत्यक्ष ज्ञान का आश्रय आत्मा है सो करता है. प्रत्यक्ष ज्ञानाचा आश्रय कोण आत्मा त्यालाच काय म्हणायचं करता. त्याला दुसरं एक नाव आहे ताही को प्रमाता और ज्ञाता कहे है. त्यालाच प्रमाता सुद्धा म्हणा आणि काय म्हणा ज्ञाता. त्यालाच ज्ञाता म्हणतात त्यालाच प्रमाता म्हणतात त्यालाच करता म्हणतात. प्रमाद ज्ञान का करता प्रमाता कहिये. प्रमाद ज्ञानाचा जो करता असतो त्याला काय म्हणायचं प्रमाता. ज्ञान का करता ज्ञाता कहिये. ज्ञानाचा करता ज्ञाता. सो ज्ञान भ्रम होवे अथवा प्रमा होवे. न्याय सिद्धांत में प्रमा असो भ्रम असो ज्ञान फक्त पाहिजे. ज्ञानाचा करता ज्ञाता. न्याय सिद्धांत में जैसे प्रमा ज्ञान इंद्रियजन्य है तैसे भ्रम ज्ञान भी इंद्रियजन्य है. न्याय सिद्धांत मतामध्ये प्रमाज्ञान कसं आहे इंद्रियजन्य आहे तसंच ब्रह्मज्ञान सुद्धा इंद्रियजन्य आहे. अहो दोन्ही जर इंद्रियजन्य आहेत मग एकाला प्रमाण एकाला अप्रमा कसं काय नाव दिलं तुम्ही. परंतु मग त्याचं उत्तर देतात परंतु ब्रह्मज्ञान का कारण जो इंद्रिय सो ब्रह्मज्ञान का कारण तो कहिए है प्रमाण नहीं कहिए काय ते प्रमा का असाधारण कारण प्रमाण कहिए है. हम्म ब्रह्मज्ञानाचं कारण जे इंद्रिय आहेत ते ब्रह्मज्ञानाचं कारण तर आहेत परंतु प्रमाण नाहीत है ना. आणि प्रमाणजन्य ज्ञानापासूनच प्रमा उत्पन्न होते. कारण आहे इंद्रिय पण प्रमाण आहे का
नाही. मग इंद्रियजन्य असून सुद्धा कसं नाही ती प्रमाण आहे. कोण? भ्रमज्ञान. प्रमाज्ञान इंद्रियजन्य, भ्रमज्ञान इंद्रियजन्य. परंतु जे इंद्रियजन्य असणारं भ्रमज्ञान त्याला करण कोण नाही? प्रमाण किंवा प्रमाण कोण नाही? इंद्रिय नाहीत. काय नाहीत? म्हणून ते प्रमाण आहे. प्रमाण नहीं कहिए. काय ते प्रमा का असाधारण कारण प्रमाण कहिए. प्रमेयचं असाधारण कारण जे असतं त्याला म्हणायचं प्रमाण. जहा भ्रम होवे भ्रमाच्या ठिकाणी मात्र तसं नाही. जहा भ्रम होवे तहा न्यायमत में यह रीती है. भ्रम जिथं होतो तिथं न्यायमतामध्ये अशी पद्धत सांगितलेली आहे. कशी पद्धत हो? दोष सहित नेत्र का संयोग रज्जु से जब होवे तब रज्जुत्व धर्म से नेत्र का संयुक्त समवाय संबंध तो है. दोष सहित नेत्राचा रज्जूशी जेव्हा काय होतो? संयोग होतो. तेव्हा रज्जुत्व धर्म से नेत्र का रज्जुत्व धर्म जो आहे त्या रज्जुत्व धर्मासोबत संयुक्त समवाय संबंध आहे. कोणाचा? नेत्राचा. कोणाशी? कोणाशी? रज्जुत्व धर्माशी. हा, रज्जुत्व धर्माशी. रज्जूशी झाला संयोग संबंध. त्या रज्जूवर राहते कोण? रज्जुत्व. त्याच्याशी कोणता? म्हणजे कोणता झाला मग? संयुक्त समवाय संबंध. परंतु दोष केवल ते. दोषाचा असा महिमा आहे. दोष केवल ते रज्जुत्व भासे नाही. तिथं रज्जुत्व भासत नाही. कशामुळे रज्जुत्व भासत नाही हो? दोष आहे. कुठं दोष आहे? नेत्रात. किंतु रज्जू में सर्पत्व भासे. त्या दोषाच्या बळानं रज्जुत्व भासत नाही. तर काय भासत? सर्पत्व. धर्म भासतो बर का. सर्पत्व रज्जुत्व धर्म आहेत. यद्यपि सर्पत्व से नेत्र का संयुक्त समवाय संबंध नाही है. तसं पाहायला गेलं तर रज्जुत्वाशी संयुक्त समवाय संबंध आहे. सर्पत्वाशी संयुक्त समवाय संबंध नाही. तरी पण तथापि इंद्रिय के संबंध विना ही दोष बलते सर्पत्व का संबंध रज्जु में नेत्र से प्रतीत होवे है. संबंध नाही तरी पण इंद्रिय के संबंध विनाही इंद्रियाचा संबंध नसताना सुद्धा दोषाच्या बळाने सर्पत्वाचा है ना सर्पत्वाचा रज्जूच्या ठिकाणी संबंध प्रतीतीला येतो. नेत्राशी प्रतीतीला येतो. कशाच्या बळानं? नेत्राच्या ठिकाणी दोष असल्यामुळे. तसं वास्तविक पाहता संबंध कोणाशी आहे? रज्जुत्वाशी. आणि प्रतीतीला काय आलं? सर्पत्व. परंतु जाका दंडत्व की स्मृती परंतु जाकू दंडत्व की स्मृती पूर्व होय ताकू रज्जू में दंडत्व भाषे. आता प्रत्येकाला सर्पत्वच रज्जूवर भासावा असा काही नियम नाही. ज्याचे जसे संस्कार आहेत त्याप्रमाणे त्याला भ्रम होतो. आता ज्याला दंडाचे संस्कार आहेत म्हणजे दंडत्वाचे संस्कार आहेत त्याला रज्जूवर दंड असल्यासारखं भासतं. दंडत्व भाषे. ज्याकू सर्पत्व की पूर्व स्मृती होवे ताकू रज्जू में सर्पत्व भाषे. ज्याला पूर्वी सर्पत्वाची स्मृती आहे त्याला रज्जूवर सर्पत्व भासतं. वस्तु के ज्ञान में विशेषण के ज्ञान को हेतु होता. आता हे तसं पाहायला गेलं तर विचार कशा झाला? सर्पत्वाचा, रज्जुत्वाचा. आता सर्प, रज्जुत्व हे काय झाले? एक प्रकारचे विशेषणच झाले ना.
तर मग विशेषणाचा विचार करणं महत्वाचं आहे वस्तूच्या. कारण विशेषणानुसारच काय होत असतं? ज्ञान होत असतं. तेच सांगतात, वस्तू के ज्ञान में विशेषण के ज्ञान को हेतु होता. वस्तूचं ज्ञान होण्याकरिता विशेषणाच्या ज्ञान कारण असतं. है ना? विशेषणाला बी महत्व आहे. कशाचं ज्ञान होण्याकरिता? वस्तूचं. जसं विशेषण असन त्याप्रमाणे ज्ञान होत असतं. ते कसं हो? ते समजून सांगणार आपल्याला. जहाँ दोष रहित इंद्रिय ते यथार्थ ज्ञान होवे, तहा भी विशेषण का ज्ञान हेतू है. जिथं दोषरहित इंद्रियाने खरं ज्ञान होतं म्हणजे यथार्थ ज्ञान होतं, तिथं सुद्धा विशेषण का ज्ञान हेतू आहे. विशेषणाचं ज्ञानच कारण आहे. विशेषणाच्या ज्ञानानं काय होणार? ज्ञान होणार, यथार्थ ज्ञान समजा. या ते रज्जू ज्ञान ते पूर्व रज्जुत्व का ज्ञान होवे हे. रज्जू ज्ञानाच्या अगोदर कशाचं ज्ञान होतं? रज्जुत्वाचं. रज्जुत्व हे काय झालं? विशेषण. काय झालं? विशेषण. ज्ञान. जाती तरी काय एक प्रकारचं विशेषणच आहे ना. त्या जातीमुळेच कळालं का नाही? सर्प जे वेगळं करून दाखवते त्याचं नाव काय? विशेषण. व्यावर्तक. रज्जू रज्जू कशी काय कळाली? कशामुळे रज्जू कळाली? रज्जुत्वामुळे रज्जू कळाली. त्या ठिकाणी काय? रज्जुत्व आहे, रज्जू पण आहे. याते रज्जु ज्ञान ते पूर्व रज्जुत्व का ज्ञान होवे है. काय ते? श्वेत उष्णिश श्वेत कंचुकवान यष्टीधर ब्राह्मण से नेत्र का संयोग होवे. श्वेत उष्णिश. श्वेत उष्णिश म्हणजे पांढरा फेटा आणि श्वेत कंचुकवान म्हणजे पांढरा सदरा, पांढरं शर्ट घातलेला. यष्टीधर म्हणजे काठी धारण केलेला. कोण? ब्राह्मण. म्हणजे पांढरा फेटा, पांढरा सदरा आणि हातात काठी असणारा ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणाशी काय? नेत्राचा संयोग झाला. नेत्र का संयोग होवे हे. हा कदाचित मनुष्य आहे. तिथं कदाचित काय होतं? ज्ञान हा मनुष्य आहे असं ज्ञान होतं. ऐसा ज्ञान होवे. कदाचित ब्राह्मण आहे. है ना? एवढे विशेषण आहेत ना त्याचे. ब्राह्मण बी आहे, यष्टीधर बी आहे, श्वेत कंचुकवान आहे, उष्णिश आहे, श्वेत उष्णिसवान पण आहे. इतके काय झाले त्याचे विशेषण. मग त्या विशेषणाला धरूनच ज्ञान होतं. कदाचित मनुष्य आहे, माणूस आहे असं ज्ञान होतं. कदाचित ब्राह्मण आहे. कधी काय होतं ज्ञान? अरे ब्राह्मण दिसतो. पांढरा फेटा, पांढरं शर्ट, पांढराच गंध, सगळं पांढरं, दाढी पांढरीच. ब्राह्मण असू शकतो. नाही ब्राह्मणच आहे. ब्रह्म तेज आहे. ऐसा ज्ञान होवे. कदाचित यष्टीधर ब्राह्मण आहे आणि साधारण ब्राह्मण नाही हा. कसा आहे? काठीवाला ब्राह्मण आहे. म्हणजे जवळ जायचं काम नाही. कमी जास्त झालं तर एका ठोक्यातच. ऐसा ज्ञान होवे. कदाचित कंचुकवाला ब्राह्मण आहे. है ना? हा कसा आहे? कंचुकवाला ब्राह्मण आहे. नुसतं उपरनं अंगावर टाकलेला ब्राह्मण नाही. म्हणजे शर्ट सदरा गिदरा घातलेला ऐसा ज्ञान होवे. कदाचित श्वेत कंचुकवाला ब्राह्मण आहे. नीट पहा. असं असं कोणते पण कपडे घातलेले नाही. हिरवे, निळे, पिवळे, काळे, पांढरे कपडे घातलेत म्हणजे सांप्रदायिक आहे, है का नाही? ते तर कंचुकवाला ब्राह्मण आहे असा ज्ञान होय. कदाचित उष्णीसवाला ब्राह्मण आहे. असा बोडका ब्राह्मण नाही. कसा आहे? फेटा घातलेला ब्राह्मण आहे. ऐसा ज्ञान होय. आणि साधारण कोणता बी फेटा नाही. श्वेत उष्णीसवाला ब्राह्मण आहे. पांढरा फेटा घातलेला ब्राह्मण ऐसा ज्ञान होवे.
कदाचित उष्णीसवाला कंचुकवाला यष्टीधर ब्राह्मण आहे. न- कदाचित कसा फेटा घातलेला, शर्ट घातलेला आणि यष्टी धरून पंढरपूरला निघाला असा यष्टीधर म्हणजे हा दंड काठी धारण केलेला ब्राह्मण आहे, ऐसा ज्ञान होवे. कदाचित श्वेत उष्णीशवाला श्वेत कंचुकवाला यष्टीधर ब्राह्मण आहे. कधी कधी काय ज्ञान होईल, श्वेत उष्णीस म्हणजे पांढरा फेटा, पांढरा शर्ट, काठी धरलेला ब्राह्मण, ऐसा ज्ञान होवे. हा नेत्र संयोग तो सारे ज्ञानों का साधारण कारण. आता पहा, नेत्र संयोग तर झालाच की नाही, कोणतं बी ज्ञान हो, नेत्र संयोग झाला की नाही म्हणजे साधारण कारण आहे. कोण? नेत्र संयोग. सगळ्या ज्ञानाकरता नेत्र संयोग कारण आहे. ज्ञानों की विलक्षणता में यह हेतू. आता मग वेगवेगळे ज्ञान कसं काय झाले? माणसाचं ज्या वस्तूकडे लक्ष असतं त्या पद्धतीने ज्ञान होतं. बऱ्याचदा काय नुसतं एवढंच ज्ञान होतं, ब्राह्मण आला मग त्यानं फेटा घातलाय का नाही, शर्ट घातलाय की नाही, त्याच्या हातात काठी आहे की नाही, याचा काही विचार नसतो, फक्त ब्राह्मण. कधी 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 काठीवाला ब्राह्मण आहे, त्याच्या याच्या मनातच होतं ब्राह्मण तरुण आहे की म्हातारा आहे कोणाला ठाव, अगोदरच विचार असल्यामुळं बरोबर ब्राह्मणाला पाहिजे काठीवाला आहे रे म्हातारी आहे का नाही. तर मग काय ज्ञान होतं, बाकी त्यानं फेटा पांढरा घातलाय की काय दुसरा घातलाय त्याचं काय घेणं देणं नाही, शर्ट घातलाय की उपरनं टाकलेला अंगावर हे बी लक्षात येत नाही, फक्त काय यष्टीधर ब्राह्मण, काठीवाला ब्राह्मण, एवढंच ज्ञान होतं. अशा पद्धतीने जसं विशेषण असेल तसं ज्ञान होत असतं, म्हणजे ज्या ज्या विशेषणाचे संस्कार त्या पद्धतीनं. कुठे गेले रे वळ, जहाँ मनुष्यत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे. जिथं मनुष्यत्व रूप विशेषणाचं ज्ञान आणि नेत्राचा संयोग होतो हा मनुष्य आहे, तिथं नुसता माणूस आहे असं ज्ञान होतं. ऐसा चाक्षुष ज्ञान होवे. ज्या ब्राह्मणत्व का ज्ञान और नेत्र संयोग होवे तहा ब्राह्मण है. ब्राह्मणत्वाचं ज्ञान आणि नेत्र संयोग झाला की ब्राह्मण आहे असं ज्ञान होतं. ऐसा चाक्षुष ज्ञान होवे. जहाँ यष्टि और ब्राह्मणत्व का ज्ञान और नेत्र संयोग होवे तहा यष्टीधर ब्राह्मण है, ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. जिथं यष्टी आणि ब्राह्मणत्वाचा ज्ञान आणि नेत्र संयोग होतो है ना, तिथं यष्टीधर ब्राह्मण आहे असं चाक्षुष ज्ञान होतं. जहाँ कंचुक और ब्राह्मणत्व रूप दो विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे तहा कंचुक वाला ब्राह्मण है, ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. कंचुक है ना, जहाँ कंचुक आणि ब्राह्मणत्व म्हणजे कपडा आणि शर्ट आणि ब्राह्मणत्व या दोन विशेषणाने युक्त नेत्राचा संयोग झाल्यानंतर तिथं काय कोणतं ज्ञान होतं, चक्षुष कंचुकवाला ब्राह्मण आहे असं चाक्षुष ज्ञान होतं. जहाँ श्वेत विशिष्ट कंचुक रूप और ब्राह्मणत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र संयोग होवे तहा श्वेत कंचुक वाला ब्राह्मण है, ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. जिथं श्वेत विशिष्ट कंचुक रूप आणि ब्राह्मणत्व ह्या दोन विशेषणाने युक्त ज्ञान होतं, नेत्राचा संयोग होतो या दोन विशेषणाशी, तिथं श्वेतकंचुक वाला ब्राह्मण आहे असं चाक्षुष ज्ञान होतं. जहाँ उष्णिश और ब्राह्मणत्व रूप दो विशेषण का ज्ञान होवे तहा उष्णिश वाला ब्राह्मण है, ऐसा चाक्षुष ज्ञान होवे. जिथं उष्णिश आणि ब्राह्मणत्व या दोन विशेषणाचं ज्ञान होऊन काय ना उष्णिश वाला ब्राह्मण है अशा पद्धतीने चाक्षुष प्रमा होते. जहाँ श्वेतता विशिष्ट उष्णिश रूप विशेषण का और ब्राह्मणत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे तहाँ श्वेत उष्णिश वाला ब्राह्मण है, ऐसा चाक्षुष ज्ञान होवे हे. जिथं श्वेत विशिष्ट उष्णिश रूप विशेषणाचं ज्ञान आणि ब्राह्मणत्व रूप विशेषणाचं ज्ञान आणि नेत्राचा संयोग होतो, तिथं
श्वेत उष्णिषवाला ब्राह्मण आहे असं चाक्षुष ज्ञान होतं. जहाँ उष्णिष कंचुक यष्टित ब्राह्मणत्व, ये ब्राह्मत्व झाले ब्राह्मणत्व, इन चार ही विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग हुए, तहा उष्णिष वाला कंचुक वाला यष्टिधर ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. जिथं उष्णिष कंचुक म्हणजे फेटावी, शर्टवी, काठीवी, ब्राह्मणत्व ह्या सर्व विशेषणांचं ज्ञान आणि नेत्राचा संयोग होतो, तेव्हा कोणतं ज्ञान होतं? उष्णिषवाला कंचुकवाला यष्टीधर ब्राह्मण आहे असं चाक्षुष ज्ञान होतं. जहाँ श्वेत विशिष्ट उष्णीश विशेषण का और श्वेतता विशिष्ट कंचुक विशेषण का, तैसे यष्टि और ब्राह्मणत्व रूप विशेषण का ज्ञान और नेत्र का संयोग होवे, तहाँ श्वेत उष्णीश श्वेत कंचुक यष्टिधर ब्राह्मण है ऐसा चाक्षुष ज्ञान होवे है. जिथं श्वेतता विशिष्ट उष्णिश विष्णिश विशेषण विष्णिश रूपी विशेषणाचं आणि श्वेतता विशिष्ट कंचुक रूपी विशेषणाचं, तसेच यष्टी आणि तसेच ब्राह्मणत्व रूप विशेषणाचं ज्ञान आणि नेत्र संयोग होतं, तिथं श्वेत उष्णिक श्वेत कंचुक यष्टीधर ब्राह्मण आहे असं चाक्षुष ज्ञान होतं. इस रीति से जिस विशेषण का पूर्व ज्ञान होवे, तिस विशिष्ट विशेषण का इंद्रिय ते ज्ञान होवे है. ज्या विशेषणाचा अगोदर ज्ञान असतं त्या विशेषणानं विशिष्ट इंद्रियाने ज्ञान होतं. पूर्व ज्ञान होवे, अगोदर ज्या विशेषणाचं ज्ञान असतं त्या पद्धतीनेच काय होतं, इंद्रियाचे संयोग होऊन ज्ञान होतं. ज्या इंद्रिय का संबंध तो सारे तुल्य है, विशिष्ट प्रत्यक्ष की विलक्षणता का हेतु विलक्षण विशेषण ज्ञान है. तसं पाहायला गेलं तर इंद्रिय संबंध सारखा आहे, सर्वांशी सारखा आहे, परंतु विशिष्ट प्रत्यक्षाचं प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरिता वेगळेपणाला कारण कोण आहे? विशेषणता का हेतू, विलक्षणता का हेतू. विशिष्ट प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरिता वेगळं कारण काय? तर विशेषणाचं ज्ञान. विशेषण ज्या विशेषणाचं ज्ञान होऊन इंद्रिय संयोग झाला त्या पद्धतीचं ज्ञान होतं. विषय लक्षात यायला का नाही? होय. सरळ आहे, काय नाही. जसं विशेषण आहे तसं ज्ञान होतं, एवढंच सांगायचंय. पण त्यांची कृपा आहे, आपल्याला उदाहरण देव देव घटून घटून सांगितलं. परत चला पुढे कुठे रे, आता कुठं आलं ते? ज्ञान होवे, ता इंद्रिय का संबंध तो सारे तुल्य है झाला. जो विलक्षण विशेषण ज्ञान को कारण नहीं माने, तो नेत्र संयुक्ते ब्राह्मण के सारे ज्ञान तुल्य हुए चाहिए. वेगळ्या विशेषणाचं ज्ञान कारण जर मानलं नाही तर नेत्र संयोगाने ब्राह्मणाचं सर्व ज्ञान सारखं झालं पाहिजे असतं. सर्व ज्ञान सारखं झालं पाहिजे होतं, एकदा सगळं ज्ञान व्हायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. ज्या विशेषणानं युक्त आपण त्याला पाहिलं तसंच त्याचं ज्ञान होतं. हो, ब्राह्मण बुवा आले का? हो, आले आले, पाहिले. त्याने गण लावला का? अर, गण लावला का नाही पाहिलंच नाही. असं असं होते का नाही? मग पुन्हा जा, पाहुणे गण लावला का? पुन्हा जाते आणि काय पाहतो, नुसता गंधच पाहून येते. बर, ब्राह्मण बुवा आले, गण लावलेला आहे, माळ आहे का नाही गळ्यात? आत्ता काय ताप झाला. पुन्हा जाते आणि काय पाहते, माळ आहे का नाही पाहते. अशा पद्धतीने ज्ञान होत असतं. जसं विशेषण आहे त्या पद्धतीचं ज्ञान. महाराज, जर मी वाळवंटातून जात असेल तर एवढं सगळं घातलेला मनुष्य म्हणजे ब्राह्मण जरी इथे आला तरी मला आधी लक्षात येईल की हा मनुष्य इथे आहे म्हणून. जेव्हा मी विचार करतो बापरे इथे कोणीच नाहीये का, तर एक मनुष्य आला, मग तेव्हा माझं फक्त त्याच्या मनुष्यत्वाकडेच लक्ष जाईल. हो, म्हणजे कोणीच वाळवंटात नाही, एकटाच आहे. अरे ते माणूस आहे की नाही? अरे तिथं माणूस नव्हताच. तर मग
ब्राह्मण आहे आणि हे बाकीचा विचार करीत नाही माणूस. काय करतो? फक्त माणूस आहे. माणूसच दिसेना गेला इकडं-तिकडं. माणूस दिसला. आणि खूप माणसं दिसू लागली, तर त्यापैकी विशिष्ट माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो. असा खूप लोक आहेत आणि त्याच्यापैकी एक धोतर-गितर, फेटा-गिटा व्यवस्थित घातलेला एकदम असा गन-बिन लावलेला. मग महाराज आहे. काय? महाराज आहे. ह्या घटची. कुठे गेलं ते? या घटची नेत्र काटा तुमका सहयोग जो विलक्षण ज्ञान को हाँ, जहाँ घट से नेत्र का तथा त्वक का संयोग होवे. आता अ, आपल्या याच्यावर या घटावर जहाँ घट से घटासोबत नेत्राचा संयोग किंवा त्वगिंद्रियाचा संयोग होतो. तहा कदाचित घट आहे असा प्रत्यक्ष होवे. कधी ज्ञान काय होतं? हा घट आहे असं ज्ञान होतं. कदाचित पृथ्वी आहे. कदाचित पृथ्वी असं सुद्धा ज्ञान होतं. कदाचित घट पृथ्वी आहे. घट रूप पृथ्वी आहे असं ज्ञान होतं. ऐसा ज्ञान होवे. जहाँ घटत्व रूप क विशेषण का ज्ञान और इंद्रिय इंद्रिय का संयोग होवे तहाँ घट है ऐसा प्रत्यक्ष होवे. घटत्व रूप विशेषणासहित इंद्रियाचा संबंध झाला तर तिथं घट आहे असं ज्ञान होतं. कारण घटत्व रूप विशेषण लागलं ना आता. जहाँ पृथ्वीत्व रूप विशेषण का ज्ञान और इंद्रिय का घट से संयोग होवे तहा पृथ्वी है ऐसा प्रत्यक्ष ज्ञान होवे. जिथं पृथ्वीत्व रूप विशेषणाचं ज्ञान आणि इंद्रियाचा संयोग त्या घटाशी होईल तेव्हा पृथ्वी आहे असं ज्ञान होईल. ऐसा प्रत्यक्ष होईल. जहाँ घटत्व पृथ्वीत्व इन दोनों विशेषण का ज्ञान और इंद्रिय का संयोग है होवे तहाँ घट पृथ्वी है ऐसा प्रत्यक्ष होवे है. जिथं घटत्व रूप विशेषण पृथ्वीत्व रूप विशेषण हे दोन्ही विशेषणासहित इंद्रियाचा संयोग जर झाला घटाशी तहा तिथं मात्र घट पृथ्वी आहे असं प्रत्यक्ष ज्ञान होतं. इस रीति से घट से इंद्रिय का संयोग रूप कारण एक है. अशा पद्धतीनं घटासोबत इंद्रियाचा संयोग रूप कारण तर एकच आहे. परंतु और विषय घट भी एक है. घट सुद्धा एकच आहे. विषय वस्तू एकच आहे. और घटत्व पृथ्वीत्व जाती घट में सदा रहे. घटाच्या ठिकाणी पृथ्वीत्व आणि घटत्व कायम राहतं. घट आहे, पृथ्वी पण आहे. घट पृथ्वी आहे की नाही? घटत्व आणि पृथ्वीत्व घटात सदा असतं. तो बी कदाचित घटत्व सहित घट मात्र को ज्ञान विषय करे. पृथ्वीत्व घटत्व सारखं त्याच्या ठिकाणी असलं तरी घटत्वाने सहित जर ज्ञान झालं तर फक्त घटाचं ज्ञान होतं. है ना? घट मात्र को ज्ञान विषय करे है. ज्ञान हे घटालाच फक्त घटमात्राला विषय करतं. आणि द्रव्यत्व पृथ्वीत्वादिक जाती और रूपादिक गुण को घटे है. है ना? त्या ठिकाणी द्रव्यत्वाचं ज्ञान होणार नाही तुम्हाला. पृथ्वीत्वाचं ज्ञान होणार नाही. पृथ्वीत्व जातीचं आणि रूपादी गुणाचं सुद्धा ज्ञान होणार नाही. घटे है. घटे है म्हणजे त्याग घट म्हणजे घटून टाकलं बा. त्याला हटून टाकलं. घटे म्हणजे त्याग. एक प्रकारचं. फक्त या बाकीच्याचा त्याग होऊन कशाचं ज्ञान होणार फक्त घटाचं. घटत्व विशिष्ट घटाचं. यह ज्ञान विषय करे. कदाचित पृथ्वी है ऐसा घट का ज्ञान घट में घटत्व को भी विषय करे नहीं. घटाचं ज्ञान झालं नुसतं घटत्वाने विशिष्ट घटाचं ज्ञान झाल्यानंतर ही पृथ्वी आहे असं सुद्धा या ज्ञानाला सुद्धा विषय करीत नाही. किंतु पृथ्वीत्व और घट तथा पृथ्वीत्व के संबंध को विषय करे है. करे नहीं. ऐसा ज्ञान घट में घटत्व को भी विषय करे. कदाचित पृथ्वी है. हा समजा जर पृथ्वी आहे असं जर घटाचं ज्ञान झालं तर घट का ज्ञान घटाचं जे ज्ञान आहे ते घटत्व को भी विषय करे नाही. घटत्वाला सुद्धा विषय करीत नाही. आपण पाहायला काय गेलो यार पृथ्वी आहे का? तर घटाला हात लागला तर हो पृथ्वी आहे.
तर तिथं घटत्वाचं सुद्धा घटत्वाने युक्त घटत्वाचं सुद्धा ज्ञान होऊ शकत नाही. कारण मनात काय पाहायचंय? पृथ्वी. विषय करे नहीं, किंतु पृथ्वीत्व और घट तथा पृथ्वीत्व के संबंध को विषय करे है. पृथ्वीत्व, घट आणि पृथ्वीत्वाच्या संबंधाला विषय करतं ते ज्ञान. कदाचित पृथ्वीत्व घटत्व जाति और तीन का घट में संबंध तथा घट इनको विषय करे है. इस रीति से ज्ञान का भेद सामग्री भेद विना संभवे नाही. घटत्वाने विशिष्ट पृथ्वीत्वाने विशिष्ट जर पृथ्वीचं ज्ञान झालं तर दोन्हीला विषय करणारं पृथ्वीत्वाचं ज्ञान होणार है ना. त्याच्या संबंधाला विषय करणारं पृथ्वीत्वाचं ज्ञान होणार. इन विषय को करे इस रीति से ज्ञान का. अशा पद्धतीनं ज्ञानाचा भेद सामग्री भेद विना संभवे नाही. ज्ञानाचा भेद कशाच्या भेदावरून असतो? सामग्रीच्या भेदावरून. सामग्रीच्या भेदावरून म्हणजे कारणाच्या भेदावरून. कारण कोण आहे इथं? ज्ञानाचं विशेषण. तर हा विशेषण का ज्ञानरूप सामग्री भेद आहे. ज्ञानात विलक्षणता का आली? इंद्रिय संयोग असून सुद्धा विशेषणामुळं असं. जहाँ घट है ऐसा ज्ञान होवे तहा घट और घटत्व और घट में घटत्व का समवाय संबंध भाष्य है. जिथं घटाचं ज्ञान होतं का नाही तिथं नुसत्या घटाचं ज्ञान होतं असं नाही तर काय काय होतं तर हा घटाचं ज्ञान होणार घटत्व जातीचं ज्ञान होणार घटाच्या ठिकाणी घटत्व जे आहे घटत्व जाती ती कशाने राहते समवाय संबंधाने राहते हेच सुद्धा ज्ञान होणार. जहा पृथ्वी है ऐसा घट का ज्ञान होवे है ना. घटाचं ज्ञान कशा पद्धतीत झालं की पृथ्वी आहे अशा पद्धतीने झालं तर ऐसा ज्ञान होवे तहा घट और पृथ्वीत्व और घटक के में पृथ्वीत्व का समवाय संबंध भाषे है. तिथं घट पृथ्वीत्व आणि त्या पृथ्वीत्वाचं घटाच्या ठिकाणी समवाय संबंध सुद्धा भासतो. अशा पद्धतीनं भरपूर झालं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.